भोसरी शहरातील मोशी येथील 101 बेडचं सुसज्ज हॉस्पिटल म्हणजेच धनश्री हॉस्पिटल. हे हॉस्पिटल गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून रुग्णांना 24 तास सेवा देत आहे. खूप कमी वेळात नावारूपाला आलेले हे धनश्री हॉस्पिटल आहे. मोशी नवीन आळंदी रोड लगत असलेलं हे धनश्री हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल 6 मजली इमारतीत सुसज्ज आहे. खरं तर या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी प्रशस्त व्यवस्था आहे. या हॉस्पिटलमध्ये 101 बेडची रुग्णांना सेवा देण्यासाठी व्यवस्था आहे. ICU मध्ये 30 बेड उपलब्ध आहेत. तसेच नवजात बालकांसाठी ICU व महिलांच्या प्रसूतीसाठी हे हॉस्पिटल ओळखले जाते. महिलांच्या नॉर्मल प्रसूती या हॉस्पिटलमध्ये केले जातात. कमी दरामध्ये IVF उपचार व योग्य तो सल्ला दिला जातो. गुडघेदुखीवरती प्रत्यारोपण देखील या हॉस्पिटलमध्ये केले जाते. तसेच रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते. तसेच हे हॉस्पिटल हेमोप्लेजिया और न्यूरोक्रिटिकल पेशंट्स नॉर्मल ॲक्टिव्हिटीसाठी ओळखले जाते. तसेच या हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन अतिदक्षता विभाग या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच अत्याधुनिक उपचार व मशीन या हॉस्पिटलमध्ये देखील उपलब्ध आहेत. खरं तर हे हॉस्पिटल ज्या उपचारासाठी नावालौकिकाला आलेलं आहे ते म्हणजे हृदयांवर उपचार चांगल्या पद्धतीने केले जातात. धनश्री हॉस्पिटलमध्ये आलेला प्रत्येक रुग्ण हा समाधानी होऊन आपल्या घरी परततो. अशाच एका रुग्णाने हॉस्पिटलमध्ये आलेल्या अनुभवाचा खुलासा केला आहे. नमस्कार, माझं नाव दीपक सुतार. मी तसं प्रॉपर कोल्हापूरचा. मी आता बरीच वर्ष काम करतो आहे. माझ्या आईला एक हार्ट अटॅक आला होता आणि मला ह्या एरियामध्ये हॉस्पिटल धनश्री हॉस्पिटल माहिती होतं फक्त येऊन जाऊन, आणि मला वाटलं होतं की बाबा आईची ट्रीटमेंट एकदम योग्य तर होऊ शकते. म्हणून मी माझ्या आईला साधारण 17 जानेवारीला इथं घेऊन आलो. म्हणजे ज्या दिवशी घेऊन आलो त्या दिवशी माझ्या मनात एक भीती होती, जे मी शेवटचं तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीनं क्लिअर झाली. पण 17 तारखेपासून माझी आई साधारण या ठिकाणी 23 तारखेपर्यंत ॲडमिट राहिली आणि ICUमध्येच होती ती, कारण तिला खूप हृदयविकाराचा तीव्र धक्का आला होता. म्हणजे माझ्या ॲडमिशन प्रोसेसपासून ते अगदी डिस्चार्जपर्यंत या हॉस्पिटलने माझ्यावर खरं तर इतके उपकार केलेत की मी आता शब्दात सांगू शकणार नाही आहे. विशेषतः मी ज्या वेळेला राव सरांना भेटलो त्यांनी मला दिलेला आधार, आणि बालेराव सर म्हणून जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह होते इकडं, त्यांनी माझ्या अगदी पाठीवर हात ठेवून मला एक विश्वास दिला की दीपक, तू टेन्शन कसलंच घेऊ नकोस. काही जरी झालं तरी आपण तुझ्या आईला यातून बरं करायचं आहे. आणि आज मी फॉलोअपसाठी आलो आहे आणि मला सांगायला आनंद होतो आहे की या हॉस्पिटलने माझ्या आईला बरं तर केलेलंच आहे, पण जे आपण म्हणतो की बाबा मोठं हॉस्पिटलला गेल्यानंतर बिलाचं काय, तर त्या बिलातसुद्धा मला मुबलक ह्या ठिकाणी सूट दिलेली आहे. माझं बिलसुद्धा कमी केलेलं आहे, मी इथं विश्वासाने सांगेन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हॉस्पिटलमध्ये असताना अगदी सेक्युरिटीपासून डॉक्टरांच्यापासून इवन प्रत्येक स्टाफने मला इतकं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मी या ठिकाणी 2-3 दिवस कंटिन्यूअस थांबलो होतो आईसोबत, आणि त्या 2-3 दिवसांमध्ये अगदी मला असं कधी वाटलं नाही की मी एकटा आहे किंवा काय. इतका सपोर्ट मला या हॉस्पिटलने केला. म्हणून मी या हॉस्पिटलमध्ये खूप काही असं शिकलेलो आहे यावेळेला. आणि मी सगळ्या नागरिकांना एक आव्हान करेन की बाबा, मोशीमध्ये एवढं चांगलं एवढं प्रशस्त हॉस्पिटल आपल्याकडं आहे. इथले सगळे डॉक्टर्स खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात. तुमच्या प्रत्येक गोष्टीचं शंकेचं या ठिकाणी योग्य पद्धतीनं निरसन केलं जाते. आणि जो एक आपण महत्त्वाचा विचार करत असतो बिलिंग, तर त्या बिलिंग संदर्भातसुद्धा इतकी छान मला इथं सपोर्ट केलेला आहे की म्हणजे मी कधीच हॉस्पिटलला या असं विसरू शकणार नाही किंवा. आणि आज माझी आई एकदम खणखणीतून बरी झालेली आहे. ती स्वतः चालते, फिरते, जेवण करते. आज मी फॉलोअपसाठी आलो होतो. म्हणजे आपण म्हणतो की बाबा एक कुठंतरी तुमची श्रद्धा काम करते, पण जर का देवाच्यापेक्षा मोठं कोण असतील तर या ठिकाणी डॉक्टर आहेत असं मी आवर्जून सांगेन. कारण तुमची कर्म तुमची श्रद्धा ठरवते आहे, पण डॉक्टरांना तुमची कर्म माहीत नसतात तुम्ही काय केलं आहे. त्यामुळे डॉक्टरांच्यापेक्षा कदाचित मोठं कोण या ठिकाणी तुम्हाला भेटत असेल देव म्हणून, तर ते डॉक्टर आहेत. आणि मी हॉस्पिटलमधल्या प्रत्येक डॉक्टरांच्या अक्षरशः ज्यावेळेला माझ्या आईचा डिस्चार्ज केला त्यावेळेला मी आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत फक्त. पण मी आज खरंच सांगेन की डॉक्टरांच्यापेक्षासुद्धा बाबा म्हणजे आपण जे म्हणतो की कसं बाबा हे करता येईल, तर डॉक्टर खरंच इतके सुंदर भेटले मला की मला जाताना त्यांच्या अक्षरशः पाय धरून पाया पडावंसं वाटलं, आणि मी ते केलंसुद्धा. मी ज्या दिवशी इथनं डिस्चार्ज होऊन गेलो होतो त्या दिवशी माझी आई एकदम बरी झाली होती. आणि मी आता फॉलोअपसाठी आज 3ऱ्यांदा या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आलो आहे. पण आजसुद्धा माझ्या डोळ्यामध्ये ज्यावेळेला डॉक्टरांना भेटतो त्यावेळेला पाणी येतं, कारण आज माझ्या आईची परिस्थिती बघताना मला एक आनंद होतो मुलगा या नात्याने की मी कुठं कमी पडलो नाही. आणि माझ्या यशामागचं सगळ्यात मोठं गमक किंवा सगळ्यात मोठं रहस्य कोण असतील तर ते धनश्री हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स आहेत. आता मी ही चांगल्या कंपनीत काम करतो, तर मी सगळ्यांना सांगेन ह्या एरियातल्या की
हॉस्पिटल खरंच खूप छान आहे, सुंदर आहे. इथले डॉक्टर खूप म्हणजे खूप तुमच्या पेशंटची काळजी घेतात. कुणीही असू दे, तुम्हाला प्रत्येक गोष्टींचं शंकेचं निरसन करतं. कुठल्याही डॉक्टर असतील इकडं तर त्यांच्या केबिनचे दरवाजे तुमच्यासाठी 24 तास खुले असतात. तुम्ही कधीही भेटून काहीही विचारू शकता आणि इतक्या छान पद्धतीने इथं ट्रीटमेंट केली जाते की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कधीच काळजी करावीशी वाटत नाही. म्हणजे अगदी पेशंटच्या खाण्यापिण्यापासून ते नातेवाईकांचे सुद्धा एक म्हणतो आपण की त्यांना एक मोरल सपोर्ट गरजेचा असतो. तिथंपर्यंत या सगळ्या भूमिका इथं डॉक्टर ज्या पद्धतीनं पार पडतात त्यासाठी मी डॉक्टरांचा खूप म्हणजे खूप मनापासून आभारी आहे. आणि मी प्रत्येक नागरिकाला आवाहन करेन की अगदी तुम्हाला म्हणजे सर्दी खोकला जरी असेल तर तिथून तुमच्या मोठ्या ट्रीटमेंटपर्यंत तुम्ही धनश्री हॉस्पिटलला एकदा नक्की या आणि मग माझ्या शब्दामध्ये किती तथ्य आहे ते तुम्हाला नक्की समजेल. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अश्विन भालेराव. मी मेडिकल डायरेक्टर धनश्री हॉस्पिटल मोशीचा. आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये OPDपासून आलेल्या, कॅज्युअलिटीपासून आलेल्या किंवा ॲडमिशन असलेल्या किंवा ICUच्या प्रत्येक पेशंटचा आपण जवळून उपचार करतो आहे. सुरुवातीला फिजिशियन पाहतात, त्यानंतर आमच्यापैकी एक जे इन्चार्ज डॉक्टर आहेत ते पण पाहतात. दिवसातनं कमीत कमी 3 ते 4 डॉक्टर एका पेशंटला पाहिलेच पाहिजे अशा उद्देशाने आपण जातो. सगळ्या प्रकारचे स्पेशालिटी आपल्याकडे आहेत. न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, यूरोसर्जरी, ओपन हार्ट सर्जरीज आणि प्लास्टिक सर्जरी. सुपर स्पेशालिटी फार आपला जोर आहे की PCMCच्या मोशी भागामध्ये अत्याधुनिक असं हॉस्पिटल आपल्याला द्यायचं आहे आणि सुपर स्पेशालिटी सगळ्या इन्क्लूड झाल्या पाहिजेत. आपल्याकडे कॅथलॅब आहे, जी सगळ्यात ॲडव्हान्स कॅथलॅब किंवा अत्याधुनिक कॅथलॅब PCMCच्या पंचकृषीमध्ये सगळ्यात मोठी कॅथलॅब आपल्याकडे आहे. आपल्याकडे कमी काळामध्ये खूप साऱ्या अँजिओग्राफी झाल्यात, अँजिओप्लास्टी झाल्यात, ओपन हार्ट सर्जरीज झाल्यात आणि कमीत कमी दरामध्ये आपण पेशंटला जेवढी पाहिजे तेवढी अशी मदत करून त्यांचे आपण उपचार करत आहोत. ICUसाठी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आपल्याकडे 100% पेशंट बरे होऊन चाललेत आणि तेच नातेवाईक जसं बाकी पेशंट येत आहेत आणि आम्हाला त्याचा हे रिव्ह्यू देत आहेत की तुम्ही खूप चांगल्याने काम करतायत आणि त्यामुळेच आमच्या हॉस्पिटलचं नाव हळूहळू पंचकृषीमध्ये चांगल्या प्रकारे जात आहेत आणि एकाच पेशंटमुळे दुसरे पेशंट येत आहेत आणि आम्ही फार समाधानी आहोत की आम्ही पेशंटला चांगलं काहीतरी करू शकतो. धनश्री हॉस्पिटल मोशी हे 100 बेडचं हॉस्पिटल आहे. अत्याधुनिक सगळ्या सेवा आहेत. पण हे असं नाही की फक्त श्रीमंताचंच हॉस्पिटल आहे. गरीबापासून श्रीमंतापासून सगळ्यांसाठीच आहे आणि सगळ्यांना सारखीच ट्रीटमेंट मिळाली जाते. सगळ्यांना चांगल्या प्रकारची राहण्याची सोय, खाण्याची सोय आणि वैद्यकीय सोय सगळी आपण प्रोव्हाइड करतो. आणि आपला पर्याय असाच आहे की याच्यापेक्षाही अजून चांगल्या सगळ्या टेस्ट किंवा असं चांगल्या उपचार आपल्याकडे झाला पाहिजे, याच्यावर आपला पूर्णपणे भर आहे.